नमस्कार, कसा आहे तुमचा मूड? मूड फ्रेश जरी नसला तरी आता तो मूड फ्रेश होणार आहे. मराठी संस्कृतीचा वारसा जपणारं पुणे शहर, ज्ञान, थोर विचार आणि पुस्तकांची परंपरा असलेल्या या शहरात एक उत्सव भरवला जातोय. 140 वर्षांची परंपरा, असंख्य दिग्गज इथे घडले. असं हे फर्ग्युसन महाविद्यालय. या फर्ग्युसन महाविद्यालयात भरलाय पुस्तकांचा उत्सव. तर चला पाहूयात या उत्सवात काय काय पाहायला मिळतंय. काय मत, कसं वाटतं? आज उत्सव भरला त्यामध्ये काय सांगाल? काय एनर्जी आहे तुमची? सर्वांना मी असं सांगेल की मध्ये जाऊन एक प्रत्येकाने एक तरी बुक घेतला पाहिजे आणि ते वाचन केलं पाहिजे. त्या कसं वाटतं या उत्सवात येऊन? म्हणजे इतका सुंदर उत्सव झाला ना, म्हणजे दिंडीच्या वेळेस पण खूप चांगलं प्रोत्साहन होतं आम्हाला कुठे काय कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि सगळं उत्तम होतं. आमच्या कॉलेजबद्दल असं आहे की श्री शिक्षण वार्षिकाला संस्था या कॉलेजमध्ये डिझाईन कॉलेज आहे. खूप युनिक गोष्टी होत असते, इव्हेंट असं होत असते. तसंच आता जॅनमध्ये एक इव्हेंट आहे आमचं इन्स्पिरोमधून. तर इन्स्पिरोला नक्की एन्जॉय करा. खूप भारी भारी इव्हेंट्स होणार आहे. नक्की तुमचं खूप एन्जॉय होणार. तर प्लीज नक्की व्हिजिट करा. ग्रंथदिंडीसाठी आमची थीम होती भारतीय वस्त्र परंपरा. त्यानुसार आमच्या विद्यार्थिनींनी त्यानुसार वेशभूषा केली होती आणि खूप छान वाटलं. इतरही सगळे महाविद्यालयाचे ग्रंथदिंडी खूप प्रोत्साहन मिळालं. थँक्यू सो मच पुणे बुक फेस्टिवल. रामायणातला एक मोठा विलन रावण, ज्याला आपण एक विलन म्हणूनच सगळे बघतो, पण तो तुम्हाला हिरो वाटू शकतो. हो, चुकीचं नाही बोलत आहे मी. रावण म्हणून एक पुस्तक आहे आणि त्याचे ऑथर आहेत, लेखक आहेत शरद तांदळे. आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. कसा आहे तुमचा मूड? माझा मूड एकदम परफेक्ट आहे आणि मला खूप छान वाटलं आज की रावणावर प्रेम करणारे लोक येऊन भेटतात मला आणि वाचकांचा एवढा मोठा प्रतिसाद. म्हणजे असं म्हणतात ना की वाचन संस्कृती संपली, तर हा सगळं बघितल्यावर असं वाटतं की नाही संपलेली. आणि पुस्तक महोत्सवासारखा हा उपक्रम होतोय आणि वाचकांना आणि लेखकांना आणि प्रकाशकांना सगळ्यांसाठी हा फार सुंदर प्लॅटफॉर्म उभा राहिला. तर सकाळपासून मी उभा आहे, पण माझी एनर्जी थोडीही कमी झालेली आहे. मूड एकदम परफेक्ट आहे. बरं सर, मला विचारायचं होतं, रावण पुस्तक लिहिण्यामागे तुमची प्रेरणा काय होती नक्की? कुठलेही म्हणजे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा नसती, पण एक असं आलं की मी रावण लिहिणार नव्हतो, मला रावण वाचायचा होता. कारण मी लेखक नंतर झालो, आधी मी वाचक आहे. पण रावणावर मराठी भाषेत 2-3 पुस्तकं आहेत, पण ती मॅन्युप्युलेट केल्यासारखी वाटली मला. आणि त्यानंतर मी वाल्मिकी रामायण घेतलं आणि मला त्यात रावण वेगळा दिसला. मग असं विचार आला आपण का लिहून बघू नये. तर लिहून बघितलं, ते लोकांना आवडलं आणि आता मराठीतलं बेस्ट सेलर आहे. 1.5-2 लाख कॉप्या सेल आहेत. तर मनात जे येतं ते तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहिलं पाहिजे. मी इकडे आवर्जून मेन्शन करू इच्छिते की एक सेलिब्रिटी ऑथर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. बरं, मला विचारायचं होतं आणि सर, विशेष म्हणजे सेलिब्रिटी ऑथर हे सेलिब्रिटी होतात, हे त्या व्यक्तीचं हे नसतं क्रेडेन्शियल, तर त्या समाजाचं असतं की तो समाज एका लेखकाला सेलिब्रिटी समजायला. म्हणजे निश्चित महाराष्ट्राची भूमी तुम्ही चांगलं लिहिलं तर तुम्हाला डोक्यावर घेते. मराठी मूडवर असलेलं आपलं पुस्तक आणि बरंच काही पॉडकास्ट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की आशा नेगी मॅम सोबत आपण एक पॉडकास्ट केला होता आणि त्यांचं पुस्तक ब्युटी ऑफ द लाईफ हे खूप सुंदर पुस्तक होतं. त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली होती. आज आपल्या सोबत पुन्हा एकदा आशा मॅम आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार मॅडम, मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. मी पण खूप एक्सायटेड होते मॅडमला भेटण्यासाठी. आणि तुम्ही माहोल बघताय किती छान आहे. खरंच हा एक मेळावा आहे पुस्तकांचा, जिथे वाचकांसाठी खूप पुस्तकं तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील. आणि ऑफकोर्स लास्ट टाइम आपण जसं पॉडकास्टमध्ये मी ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं, तसं आज मी माझ्या नवीन पुस्तकाबद्दल सांगतेय, लव्ह इज लव्ह, कारण जगणं महत्वाचं आहे. खूप वेगळा विषय आहे हा. लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर जे खूप दुर्लक्षित केलेले असतात समाजामध्ये, त्या विषयावर आपण हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्याची संकल्पना खूप साधी आहे की जगणं महत्वाचं आहे. आई वडिलांसाठी त्यांच्या मुलांचं महत्वाचं काय असतं सगळ्यात जास्त,
त्यांचं जगणं हे महत्त्वाचं असतं. आणि मी पण खूप काही ह्या पुस्तकाच्या जर्नीमधून शिकले. आणि मॅडम 2 दिवसामध्ये आपलं हे पुस्तक सुद्धा प्रकाशित होत आहे. ही डमी प्रिंट आहे, पण वाचकांसाठी आपण 2 दिवसातच याचं प्रकाशित करतोय आणि वाचकांना हे पुस्तक भेटतं. मॅम, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की 2 दिवसात आपलं हे लव्ह इज लव्ह पुस्तक लॉन्च होणार आहे, तर मग हे जर आपल्याला घ्यायचं झालं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला कुठे कुठे मिळेल? मॅडम हे पुस्तक आपल्याला Amazonवर भेटेल, इरामध्ये भेटेल, जे आपलं पब्लिकेशन हाऊस आहे. तुम्हाला Amazonवर भेटून जाईल हे पुस्तक ऑनलाईन. धन्यवाद मॅडम, खूप छान या पुस्तकाबद्दल तुम्ही सांगितलं आणि खूप छान संदेश मिळणार आहे या पुस्तकातून. नक्की नक्की आशा नाही की मॅमचं ब्युटी ऑफ लाईफ आणि हे जे येणारं पुस्तक आहे लव्ह इज लव्ह नक्की पहा, तुम्हाला खूप छान संदेश मिळेल. जगणं काय असतं यातून नक्की मिळेल. एक भाकर 3 चुली अशा झुंजार स्त्रीची गोष्ट आहे जी कधी हरत नाही. तिचं जगणं भोगणं समाजासमोर न मांडता ती सातत्यानं लढत राहते, कुठल्याही गोष्टीचा बाऊ करत नाही आणि संकटावर विजय मिळवत आपल्या गुडघ्या एवढ्या लेकराला वाढवत पुढे जाते आणि एक दिवस जिंकते. त्याची ही गोष्ट आहे प्रेरणादायी. हमने कुछ यहाँ पे एक यूनिक सा सब देखा है, ये कौन से कॉमिक्स है और ये लाइक क्या थीम क्या है इसमें, क्या अलग बात है? देखिए आज की जनरेशन जो है वो मार्वल डीसी को ज़्यादा फॉलो करता है, पर वो भूल गए हैं कि जो उनके पेरेंट्स थे, जो 90s का जो सन था, उसमें जो हमारे कुछ कैरेक्टर है कॉमिक्स का नागराज, सुपर कमांडो ध्रुव एंड डोगा, ये मार्वल डीसी से पहले के हैं और राज कॉमिक्स ने इन्हें क्रिएट किया है. 90s के टाइम पे इसका पूरे ऑल ओवर इंडिया बहुत क्रेज़ था और बहुत अच्छा लगा पुणे बुक फेयर में आके. आज भी लोग इसको पसंद करते हैं और अपना प्यार दिखा रहे हैं राज कॉमिक्स के लिए. बहुत अच्छा है. बेसिकली स्टोरी अशी आहे ना की कर्णाच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी काय घडलं, त्याच्या पुत्राच्या आयुष्यात काय घडलं, किंवा महाभारताच्या काळानंतर पुढे काय घडलं, की कर्णपुत्र श्रीकृष्ण आणि बाकी महाभारतातली पात्र यांच्यावर आधारली कादंबरी. खूप छान रिस्पॉन्स आहे, तुम्ही नक्की वाचा. आणि मी एक नक्की सांगेन, कुठलंही पुस्तक वाचा पण नक्की वाचा. इतनी आसानी से मिलती नहीं फन की दौलत, पाव दाबे है बुजुर्गों के तब जाके ये फन आया है. मला मराठीत बोलायला आवडेल की पुण्यात एक पुस्तकांचं ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतात, इथे हे एवढं भव्य पुस्तक महोत्सव जे आहे ते आयोजित केलेलं आहे. आमच्याकडे खूप सारी हिंदी आणि उर्दूमधली पुस्तकं आहे, जे अकबर इलाहाबादी, मुनव्वर राणा, जिगर मुरादाबादी, दाग दहलवी, अशी खूप सारी जे उर्दू आणि हिंदी मधले जे कवी आहेत त्यांची पुस्तकं आहेत. उर्दू की लैंग्वेज को प्रमोट करने के लिए यहाँ पर हम रिप्रेजेंट कर रहे हैं अपने डिपार्टमेंट को. और बेसिकली हमारे यहाँ पर जो है वो क्योंकि गवर्नमेंट डिपार्टमेंट है तो इसीलिए उर्दू लिटरेचर, चिल्ड्रन लिटरेचर की बुक्स जो है वो यहाँ पर हमारे यहाँ अवेलेबल हैं. हे इनर अँड आउटर पीस थ्रू मेडिटेशन, इट्स अ वर्ल्ड वाईड बेस्ट सेलर बुक ऑन मेडिटेशन. तर हे त्याचं हे मराठी ट्रान्सलेशन आहे. तर बाकी आणि जे आपण जर पाहिलं तर किड्ससाठी पण जे बुक आहे, जर आपण हे बुक्स पाहिलं तर ह्याच्यामध्ये कलरिंग बुक आहे किड्ससाठी, बट सगळं मॉरल बेस्ड आहे. जर आपण आतमध्ये पाहिलं एव्हरीथिंग इज मॉरल बेस्ड. तर किड्स जर आपण टार्गेट केलं 4 वर्षापासून तर ऑलमोस्ट 80-90 एज ग्रुपपर्यंत सगळ्यांसाठी बुक्स अवेलेबल आहे, focusing on meditation and spirituality. This is the stall of Bharat Apex Publishers. We encourage young publishers to come and get their books published from us. We will also sell it for you on Amazon, also on all of the book festivals every year, like at Mumbai and the next one at Goa. We'll see you at Goa. If you are a young author and you have an excellent idea in your mind which you think that people must read, we encourage you to contact us. We will publish it for you and you can put your word across to the universe. The universe will listen to what you say if you say it with all your heart. Thank you very much. प्लास्टिक फेकून देण्यापेक्षा ते डोनेट केलेलं बरं नाहीये का? ते समुद्रात जाऊन जनावरं खातील, हे ते होण्यापेक्षा आपण तेच रिसायकल करू. कारण आता प्लास्टिक आपल्या जीवनाचे एक भाग बनलेला आहे, तो टाळणं तर मुश्किल नाही. मग त्याच्यापेक्षा रिसायकल करूयात आणि ह्या ॲपवरती रजिस्ट्रेशन करून, वन टाइम रजिस्ट्रेशन करून तुम्ही पिनकोड टाकला की व्हेकल स्वतः येऊन ते घेऊन जातं. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. बॉटल्स फॉर चेंज नावाचा आमचा ॲप आहे CSR कडून. तुम्ही त्या ॲपवरती रजिस्टर करा, पिनकोड टाका, स्वतः व्हेकलचं नाव येतं. पिनकोड टाकल्यावरती तुम्ही कॉल करा. 3 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक झालं की येऊन घेऊन जातात दर महिन्याला. आणि जर का तुम्ही इयरली डोनेटर असाल, तुमचं प्रोसेस ट्रॅक केलं जातं, प्रोग्रेस. आणि इयरली डोनेटर असाल तर मग तुम्हाला तुमच्या लोकॅलिटीला, तुमच्या सोसायटीला बेंच डोनेट केला जातो बिस्लरीकडनं. थँक्यू. ज्या टॉपिक्स शाळेत शिकवत नाहीत त्या टॉपिक्सवर आम्ही पुस्तकं बनवायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही 3 पुस्तकं बनवली.
ज्याच्यावर फायनान्शियल लिटरसी, इमोशनल इंटेलिजन्स अँड अबाउट ग्रोईंग अप सेफ अँड स्ट्रॉंग ह्यांच्यावर आम्ही पुस्तकं बनवली. बट मी तर 14 वर्षांचा होतो तेव्हा आणि ही तर 12. आम्हाला पुस्तकं लिहायला कसं लिहायचं माहीत नव्हतं, ते कठीण होतं. तर आम्हाला शिकायला लागलं आणि आम्ही चुका केल्यात. तर आफ्टर पब्लिशिंग जे आम्ही हे पुस्तकं क्रॉसवर्डमध्ये पब्लिश केलेत अँड पॅन इंडिया आहेत, असं कळलं की दुनियाभरमध्ये एकही प्लॅटफॉर्म नाही आहे जिकडे लोक स्टार्ट टू एंड असं पुस्तक पब्लिश करू शकतात. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्हीच असा एक प्लॅटफॉर्म बनवू विथ ऑल द एक्सपिरियन्स वी हॅव अँड वॉट एव्हर वी हॅव लर्न्ड अबाउट कंबायनिंग AI अँड बुक रायटिंग. So that's why we built Inspire.ai, a platform where anyone can start their author journey and finish with an actual published book with an ISBN. We are representing the institution in the fair. So we have courses, the cost and management accountancy courses, for which in Pune you can, obviously the students can contact the Pune chapter, but for online access they have the website icmai.in, wherein they can log in and have the details. We have over 100 chapters or branches all over the country, wherein the students can go in and have their queries addressed. And we would request people to have a look at the website and gain knowledge about the course. प्रॉफिट जनरेशन हे मोटिव्ह नाही. जे प्रचार प्रसार स्वामीजींचं असन, रामकृष्ण परमहंसांचं असन किंवा माताजींचं असन, त्यांचा जास्तीत जास्त प्रचार करून श्री रामकृष्णांचं जास्तीत जास्त जे वेदांत आहे, त्यांची जी विचारसरणी आहे, त्यांचा जास्तीत जास्त प्रचार करण्याचंच आमचं मोटिव्ह आहे. प्रॉफिट जनरेशन ह्याच्यामध्ये मोटिव्ह नाही. म्हणून इथं सर्व पाहाल तर एकदम सर्व पुस्तके एकदम नॉमिनल प्राइसेसमध्ये आहे आणि सब्सिडाइज प्राइस में। यहाँ पे हम 13 दिसंबर से स्टार्ट हुआ है बुक फेयर, तो 13 से 21 तक हमारी ये स्टॉल यहाँ पर है। स्टॉल नंबर है हमारा D32। सो हमारे पास सारे कैटेगरी ऑफ बुक्स हैं, क्लास 1 से लेकर क्लास 12 तक। इसके अलावा हमारा एक लिटिल लेजेंड कैटेगरी है जहाँ पे 2 to 6 इयर्स के किड्स के लिए स्पेशल बुक डिज़ाइन है। प्लस हम एंट्रेंस एंड कंपटीशन दोनों में हम हैं, जैसे कि आपका JEE नीट, कैट क्लैट्स, UET, UPSC, NDA, CDS, ये सारी कैटेगरीज हमारे पास है। सो इतना ज़्यादा रश है, लोगों ने इतना ज़्यादा प्यार दिया है यहाँ पे, तो बहुत ही अच्छा लग रहा है लोगों का इंटरेस्ट देख के ओसवाल बुक्स के लिए। सो थैंक यू सो मच, थैंक यू पुणे, थँक्स अ लॉट। नमस्कार, मी अर्जुन ज्ञानेश्वरी आणि मी पुणे पुस्तक महोत्सवात आली आहे। हे माझं दुसरं वर्ष आहे आणि आय थिंक गेल्या वर्षीचा अनुभव इतका कमाल होता की यावर्षी मी आधीच ठरवलेलं की या काही दिवसांमध्ये ॲटलिस्ट एकदा तरी येऊन जायचं। मला असं वाटतं हे खूप क्रेझी आहे, ज्या स्केलला हे होतं आहे हे तुम्ही येऊन अनुभवण्याची गोष्ट आहे। आणि जर तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर तुम्हाला वेड लागेल, आणि जर तुम्ही पुस्तकप्रेमी नसाल तरीही तुम्हाला वेड लागेल, आणि तुम्हाला कळेल की पुस्तकप्रेमींना वेड का लागते, कारण इतके ऑप्शन्स आहेत। सगळ्या पब्लिकेशनचे स्टॉल आहेत, सवलतीच्या दरात पुस्तकं आहेत। त्यामुळे मी आवाहन करते की प्लीज पुणे पुस्तक महोत्सवाला भेट द्या। रादर हे एक चॅलेंज आहे आय थिंक माझ्याकडून की तुम्ही असं ठरवून या की मी एकही पुस्तक घेणार नाही, आणि असं जर तुम्ही केलं तर माझ्याकडून काहीतरी बक्षीस अशा व्यक्तीला ज्यांनी हे ठरवलं आणि शेवटपर्यंत ॲक्च्युली ती व्यक्ती हे करू शकली। असं होतच नाही, त्यामुळे खूपच कमाल अनुभव आहे। ऑल्सो खूप इंटरेस्टिंग कार्यक्रम पण आहेत, त्यामुळे संध्याकाळी जर तुम्ही आलात, पुस्तकं पाहून थकलात तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी फार कमाल कमाल कार्यक्रम आहेत। अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्याचा जर फायदा आपण घेतला नाही तर आपण कपाळ करंटे आहोत। त्यामुळे प्लीज या आणि खूप खरेदी करा। आज की जनरेशन में बुक्स के बारे में पता होना काफ़ी ज़्यादा इम्पॉर्टेंट है। हम ये संस्कृति भूल रहे हैं। भारत इज़ नोन फॉर सो मच नॉलेज एंड लिटरेचर, एंड यहाँ का कल्चर भी कितना अमेजिंग है। सो या आई एम रियली हैप्पी कि मेरे कॉलेज में ये बुक फेस्ट हो रहा है, एंड आई रेकमेंड दिस टू एवरीवन। सो प्लीज कम हियर एंड जॉइन दिस ब्यूटिफुल फेस्टिवल। अनेक मराठी चित्रपट ज्यांनी गाजवलेले आहेत असे आपले सगळ्यांचे आवडते लक्ष्मीकांत बेर्डे, आणि त्यांचे चिरंजीव आहेत आपल्यासोबत ज्यांनी मराठी चित्रपट अतिशय गाजवलेले आहेत। आत्ताच दशावतार सुद्धा झालेला, त्याच्यामध्येही ती होते, तुम्ही ओळखलं असेल। आपल्यासोबत आहेत अभिनय बेर्डे। नमस्कार सर। खूप मी स्वतः सरप्राईज आहे की तुम्ही इकडे पुणे फेस्टिवल भरलाय। बेसिकली इथे यायचं कारण असं आहे की आमचा सिनेमा रिलीज झालाय काल, नवीन उत्तर नावाचा, जो क्षितिज पटवर्धन यांनी लिहिला, दिग्दर्शित केलाय, झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटनी प्रोड्यूस केलाय। त्याचे आज तब्बल 30हून अधिक शोज हाऊसफुलच्या मार्गाने गेलेले आहेत।
सो त्यामुळे आज इथे येऊन प्रमोट करतोय आम्ही सिनेमा आमचा. खऱ्या अर्थानं कारण इकडे येण्याचं प्रमोशन आहे, पण एक मी आणि क्षितिज सर दोघेही थोडेसे वाचन वेडे असल्यामुळे तो एक छंद सुद्धा पूर्ण होतोय. सो आम्ही खूप पुस्तकं इथे बघतोय, खूप आम्ही कॉमिक्स, मला इथे माहिती नव्हतं हे सगळे कॉमिक्स पण इथे अवेलेबल आहेत. अतिशय फेवरेट कॉमिक्स आहेत ते माझ्या. सो मी ते पण घेतले, खूप पुस्तकं घेतली आहेत आणि लोकांची इंटरॅक्ट करून खूप बरं वाटतंय. आता जसं तुम्हाला कॉमिक्स आवडतात, कुठलं तुमचं फेवरेट कॉमिक आहे जे तुम्ही एखाद्याला गिफ्ट करू शकता, रेकमेंड करू शकता? आय थिंक ते राज कॉमिक्सचे कुठली दोघा, सुपर कमांडो, ध्रुवा, हे सगळे मला आवडतात. गोष्टी पुस्तकं मला विचाराल तर तुम्ही जर हॉररचे फॅन असाल तर तुम्ही आवर्जून कम्प्लीट रत्नाकर मतकरींचे सगळे पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. कारण मी माझं मराठी सुधारवण्यासाठी सुरुवात रत्नाकर मतकरींच्या पुस्तकांसोबत केली होती आणि मला खूप मदत झाली त्या पुस्तकांची. आणि मराठीत साहित्य इतकं रिच आहे, तुम्हाला जो जॉनरा, ज्या टाईपचं पुस्तक हवं आहे तुम्हाला ते सगळं मिळेल. सो मला असं वाटतं मी प्रत्येकाला वाचन रेकमेंड करेल, प्रत्येकाला पुस्तक रेकमेंड मी नाही करणार, कारण प्रत्येकाची आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. मी एखादं पुस्तक तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला ते आवडलं नाही तर मग त्यामुळे आय फील की तुम्हाला जे एक्साइट करतं, तुम्हाला जर वाचन सुरू करायचं आहे, तुम्हाला जो जॉनरा, जे पुस्तक एक्साइट करतं त्याच्यापासून तुम्ही अगदी सुरुवात करा. एक लास्ट क्वेश्चन, जसं तुम्ही रत्नाकर मतकरींचं नाव घेतलं, अतिशय गाजलेले असे ते लेखक आहेत, त्यांची विचारसरणी अगदी वेगळीच आहे. बरं, त्यांचं असं एखादं त्यांनी लिहिलं असं आवडतीचं पुस्तक आणि त्यातलं एखादं पात्र जे तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला ते व्हावंसं वाटेल असं कोणतं पात्र आहे? असे अनेक पात्र आहेत. ते एकतर त्या रात्रीतली 2 लहान मुलं, मध्यरात्रीचे पडगम आणि असे अनेक बापरे, त्यांचा तो एक त्यांचं ते एका ह्याचा आठवत नाही मला, पण ते खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्यांची कॅरेक्टर्स आणि त्यांच्यामध्ये, त्यांच्या कथांमध्ये एक डार्क कॉमेडी असते, ती तुम्ही ओळखता आली तर आय फील तुम्हाला खूप मजा येते. सो आय फील कुठलंही पात्र मला करायला आवडेल त्यांच्या ह्याच्यातलं. थँक्यू सो मच. आपण आहोत पुणे बुक फेस्टिवलमध्ये आणि आपल्यासोबत आहेत लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. नमस्कार सर. नमस्कार. कसा आहे तुमचा मूड? अरे मूड माझा जोरदार आहे. लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडल्यावर जे होतं तसं माझं झालंय, कारण मी स्वतः पुस्तकप्रेमी आहे, वाचनप्रेमी आहे. आज या निमित्ताने अनेक मोठमोठ्या स्टॉल्सवर मला जायला मिळते. माझं पहिलं नाटकाचं पुस्तक भूमिका हे सुद्धा राजहंसच्या स्टॉलवर मला स्वतःला पाहायला मिळालं, त्यामुळे मस्त वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे अतिशय चांगले मित्र नितीन थोरात, स्पायसी किक ज्याचं चॅनल आहे तो, आणि सुमेध यांचं आता मी स्टॉलवर जाऊन आलो आणि तिथली गर्दी बघून मला अक्षरशः भरून आलं. कारण लेखकांसाठी, वाचकांसाठी, वाचन संस्कृतीसाठी असा महोत्सव होणं फार गरजेचं होतं. त्यामुळे संयोजकांचे खूप आभार. सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. तरुण पिढी हे नेहमीच आहे की वाचत नाही, काय नाही, आणि आता जर आपण इथे पाहिलं की इथे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर तरुण पिढी दिसते अक्षरशः पुस्तकं घेताना, वाचताना, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, वाचन करण्याची पहिली पायरी ही पुस्तक विकत घेणे, आणि ती पहिली पायरी लोक इथे करताना दिसतात. त्याच्यानंतर ते घरी जाऊन त्या पुस्तक त्यांच्या बरोबर राहणार, ते आज वाचतील, काही दिवसांनी वाचतील, कदाचित काही महिन्या वर्षांनी वाचतील, पण एक पुस्तक तुमच्या हातात येणं यांनी अनेक शक्यतांची पानं उघडतात तुमच्यासाठी. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात वेगवेगळे बदल घडतात, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला नव्याने कळतात, वेगवेगळी माणसं कळत जातात. तर हा एक खूप सुंदर अनुभव आहे जो प्रत्येक जण इथनं घेऊन चाललाय. आणि तरुण पिढी मला खूप दिसते, टीनेजर्स खूप दिसतात, प्रीटीन्स खूप दिसतात, आणि जे खूप आश्वासक आहे, कारण तो प्रत्येक व्यक्ती जो आज पुस्तक घरी घेऊन चाललाय तो एका लेखकाला जगवायला मदत करतोय. येस सर, तुमचं आवडीचं पुस्तक कोणतं? मी आत्ता वाचलेल्या पुस्तकांपैकी मला सुमेधचं निळावन ते अतिशय आवडलं. अजातशत्रू नावाचं पुस्तक आहे ते खूप आवडलं. हिना माझी मैत्रिणी, तिने एक स्टिअरिंग नावाचं पुस्तक लिहिलंय, आणि इतर नामा नावाची तिची कादंबरी होती ती खूप आवडली. मानसी म्हणून माझी मैत्रीण आहे, तिने आत्ता एक नथांग नावाची कादंबरी लिहिली, तीही मला खूप आवडली. असे वेगवेगळे माझ्या ओळखीचे जवळपासची लोक खूप चांगलं काम करतात. मन समजावन नावाचं एक पुस्तक आहे संग्राम गायकवाडांचं, ते मी आता वाचतोय. तर असं खूप इंटरेस्टिंग काय काय हातात आहे. आता बघूया कसं कसं पूर्ण होतं. जर कोणाला इथे यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? इकडची विशेषता काय आहे? तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली इकडची? आपको कोई भी टाइप का जॉनरा पसंद हो, हर टाइप का जॉनरा यहाँ पर है, एंड यू कैन फाइंड एवरीथिंग हियर. आप कोई भी टाइप के रीडर हो, आपको यहाँ कुछ ना कुछ तो मिल ही जाएगा. सो आई थिंक वही है सबसे बिगेस्ट अट्रैक्शन. पुणे विद्यापीठातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तर्फे प्रत्येक पुस्तक महोत्सवामध्ये सामील झालेलो आहोत. आमची दिंडी असते, आमची ग्रंथदिंडी असते, तर आम्ही ह्याच्यामध्ये पुस्तकं आणतो आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या थीमवरती असतं. तर ह्या वर्षी आपली थीम इथं आहे की आमच्याकडे आहे धर्म आणि नीतिशास्त्र हा विषय दिला होता. त्यामुळे आमच्या कॉलेजने धर्म आणि नीतिशास्त्र ह्या विषयावरची दिंडी आणि आमच्या 75 मुली आणि तसेच 5 शिक्षक
आम्ही इथे सामील झालेलो आहोत ह्याच्यामध्ये. आणि हा खूप अतिशय चांगला उपक्रम आहे आणि हा इथून पुढे वाढत जाईल आणि लोकांना वाचनाची आवड लागेल आणि वाचनातून लोकांचं उद्बोधन होईल आणि समाज प्रबोधन नक्कीच होईल. मी माझ्या मुलामध्ये एक रीडर इन्कल्केट करायचं ट्राय करते आणि माझी एक लॉस्ट हॉबी आहे ती परत ग्रो करायचं ट्राय करते. सो ही जागा बेस्ट जागा असं मला वाटते. रिसेंटली कुठलं बुक वाचलंय तर आय थिंक मी एक पुस्तक वाचलंय विच इज सिटी ऑफ इल्युजन्स पॅलेस ऑफ इल्युजन्स आणि द लास्ट क्वीन. ही दोन्ही पुस्तकं मला असं जाणीव करून दिलं की प्रॉब्ली खूप गोष्टी आहेत ज्या वाचायला मिळतील. आजकाल व्हरायटी ऑफ बुक्स खूप वाढली आहेत. सो ते सगळं इथे बघायला मिळेल. नक्की विजिट करा. एवढं मोठं लेवलवरती आपल्याला एक्झिबिशन परत कधी प्रॉब्ली नेक्स्ट इयर पर्यंत बघायला मिळणार नाही. मला वाटतं झेनझी उलट पुस्तकप्रेमी आहेत. ते पुस्तक वाचतात मुळात आणि काही काही पुस्तक सजेस्ट करतात. ॲटॉमिक हॅबिट्स असेल आणि झेनझी पासून तर पुस्तक अगदीच द पॉवर ऑफ असेल किंवा सेडक्शन असेल द पॉवर ऑफ सेडक्शन. आणि आता आय थिंक यूट्यूब चॅनलवर पण पुस्तकांच्या वेळे रिव्ह्यूज असतात आणि पुस्तकात काय काय लिहिले ते पण असतं आणि झेनझी घेतात पण पुस्तक. आम्ही इथेच ग्राफिक डिझाईनचे स्टुडंट्स आहोत त्यामुळे आम्ही क्रिएटिव्ह स्टुडंट्स आहोत आणि आम्ही एक छोटासा प्रयोग करून बघतोय. आम्ही ही पाईप क्लिनरची फुलं करून विकत आहोत आणि हा आमच्या प्रोजेक्टचाच एक भाग. Thank you. We are both from France and we are quite impressed by the book fair actually. But you have to know that we are so super proud to participate to the book fair. I'm the director of Alliance Française and Juliette, she's a illustrator. I make drawing for children's books. So we just have a super experience with so many kids at the kids corner. And actually we would like to encourage everyone to come and have a great experience because even if you don't read too much, there are so many ways to be interested by books. And especially books with illustration. आणि एक गोष्ट मी नक्की सांगेल की मराठी मूड जे चॅनल आहे हे खूपच चांगलं कार्य करत आहे. सध्याच्या काळामध्ये वाचन संस्कृतीला वाढवण्यासाठी असे उपक्रम करायला पाहिजेत आणि तुम्ही पर्सनली इथं येऊन सगळ्या लोकांना भेटून प्रत्येक स्टॉलचे जे वैशिष्ट्य आहे ते लोकांपर्यंत त्यांच्या घरात पोहोचवत आहे. ही फार मोठी सेवा आहे. अशी साहित्याची सेवा तुमच्याकडनं भरपूर घडत राहो ह्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.